मालेगाव शहरातील युवकाचा खून प्रकरणातील मुख्य आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मनमाड शहरातून जेरबंद करण्यात यश आलंय। 15 एप्रिलला रात्रीच्या सुमारास मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीतील संगमेश्वर परिसरात युवक रफिक खान अनवर खान हा त्याच्या 2 मित्रांसोबत मौलाना इसाक चौक कमानीच्या बाजूला उभा असताना त्याचा मित्र रफिक शहा अमीन शहा उर्फ लंबा रफिक आणि त्याच्यासोबत आलेल्या त्याच्या एका अनोळखी जोडीदार या दोघांनी मिळून मागील भांडणाची कुरापत काढून रफिक खान या शिवीगाळ करून धारधार हत्यारानं त्याच्या डोक्यावर, हातावर आणि मांडीवर वार करून जीवे ठार मारले होते। खून प्रकरणी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सदर गुन्ह्याचं समांतर तपासात गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता यातील मुख्य आरोपी रफिक शहा हा मनमाडच्या दिशेनं एका दुचाकीवर जात असल्याचं समजलं। त्वरित पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी मनमाड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून सदर खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी रफिक शहा अमीन शहा यास ताब्यात घेतले। संशयित आरोपी रफिक शहा यास मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात गुन्ह्यात हजर करण्यात आले असून त्याचा साथीदार फैसल याचा पोलीस पथक शोध घेत आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 2 तासांच्या आत ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली होंडा युनिकॉर्न मोटारसायकल देखील हस्तगत केली आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, चेतन संवत्सरकर, शरद मोगल, योगेश कोळी, विशाल आव्हाड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, सुभाष चोपडा, दत्ता माळी यांच्या पथकानं खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस ताब्यात घेऊन कारवाई केली आहे।